नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शासनाकडून मदत म्हणून अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. या मदतीमध्ये काही जिल्ह्यांचा समावेश होता, तर काही जिल्हे यामध्ये अजूनही समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. आता यामध्ये काही नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. हे जे जिल्हे आहेत यांचा समावेश करण्यात आलेला आहे, यांचं अनुदान दिवाळी अगोदरच त्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूयात की यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत करण्याबाबत 15 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे पाहू शकता. ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगरमधील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ अधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 480 कोटी 50 लक्ष 37,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे एवढा निधी वितरित करण्यास आता शासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे. हे जे अनुदान आहे ते तुम्हाला डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आपण पाहूयात आणि कोणकोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे आणि कालावधी कधी नुकसान झालेलं होतं ऑगस्ट सप्टेंबर 2025 आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या या कॉलममध्ये तुम्ही पाहू शकता. बाधित क्षेत्र इथं पाहू शकता आणि त्यासाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे हाही निधी तुम्ही इथं पाहू शकता. तर अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा आहे, तर छत्रपती संभाजीनगरमधील जालना आणि हिंगोली जिल्हा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. जिल्ह्यांसाठी आता अनुदान लवकरच वाटप करण्यात येईल आणि हे अनुदान डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येणार आहे. ज्याही शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुमचे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा किती होता आणि हेक्टरी तुम्हाला किती मदत मिळाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनलही असून त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.